नमस्कार मंडळी, धन्यवाद आपण सगळे आलात. आपल्याला माहिती आहे की वाहतुकीची अडचणी ह्या प्रत्येक शहरामध्येच आहेत. आता म्हणजे प्रत्येक शहराची वाढ इतक्या मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेली आहे आणि त्याच्याबरोबर वाहन संख्या वाढत जाते आणि बाकीच्या त्याला ज्या सुविधा द्याव्या लागतात, म्हणजे रस्ते असतील, पार्किंग असेल, लोकांना चालायला पादचारी मार्ग असेल, या सगळ्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे मग हा प्रश्न अजून गुंतागुंतीचा होत जातो. गडिंग्लजमध्ये आपल्याला कल्पना आहे, नॅशनल हायवेच्या वेळेला नागरिक मंचाने आणि इतर सगळ्या संघटनांनी मिळून खूप विनंती केली होती शासनाला की हा तुम्ही बायपासच करा, आणखीन गावातून घेऊन जावं नका. आणि ज्या आता अडचणी निर्माण झालेल्या आहेत किंवा त्याच्यामुळे झालेल्या आहेत, हा जर बायपास झाला असता तर आणखीन सुकर झाला असतं. पण आता गावातून गेल्यामुळे रस्ता आहे तेवढाच आहे. आणखी त्याच्यामध्ये आम्ही त्यांना विचारलं होतं तेव्हा की पादचारी लोकांनी कशावरून चालायचं, त्यांना मार्ग कुठे आहे रस्त्यावर. खरं तर रस्ता जो असतो की नाही, आपली अशी काहीतरी कल्पना आहे की रस्ता म्हणजे गाड्यांसाठी आहे. रस्ता हा चालणाऱ्यांसाठी सुद्धा असतो. पहिला अधिकार हा पेडेस्ट्रियनचा असतो, म्हणजे पादचारी जो आहे त्याचा रस्त्यावरती पहिला अधिकार आहे. आम्ही नॅशनल हायवेच्या लोकांना विचारलं, आम्हाला जागा दाखवा साहेब याच्यामध्ये. कारण रस्ते जेव्हा 100 लोक जात असतात रस्त्यावरून, त्यातले 30% लोकांच्याकडे वाहनं असतात, 70% लोक चालत असतात पायी. तर त्यांची आपण काय सेवा करतो. त्याने आम्हाला सांगितले की जे गटर आहे दोन्ही बाजूला त्याच्यावरती आम्ही पेमेंट लावणार आहे आणि त्याच्यावरती लोकांनी चालायचं. म्हणजे 1 मीटरचं ते गटर आहे, 3-1 फूट फक्त मिळतं. आम्ही म्हटलं क्रॉस कसे होणार लोक त्याच्यावरून. थोडक्यात ते रस्त्यावरून चालणार. तुमचा रस्ता आहे तो त्याला डिवायडर पण नाही. असलीच नॅशनल हायवे कर्नाटक जर बघितलं आपण तर त्याला आजूबाजूला चिकोडी एक संभायला गेला तुम्ही तर दिसते की मध्ये त्याला इलेक्ट्रिकल पोल्स आहेत आणि छोटे 1 फुटाभराचं त्याला मीडियन आहे. त्यामुळं ट्रॅफिक हे सेग्रिगेट होते, दोन्ही बाजूने आपण येऊ जाऊन करू शकतो. आता कसं आहे, कुणीही कुठं कट मारून समोर येतं आणि त्यामुळे ट्रॅफिक ज्यामुळे होता तुम्ही बघता गावामध्ये काय परिस्थिती आहे. तर तेही नॅशनल हायवेनी ऐकून घेतलं नाही आणि त्याचे सगळे परिणाम आपण भोगायला लागलोय. गडिंग्लज करणं रोजचा, आता असं नाही की आज बडगावची यात्रा आहे, कडगावची यात्रा आहे म्हणून ट्रॅफिक जाम झाली. रोजचा विषय आहे. काही ट्रॅफिक पॉइंट्स आहेत, उदाहरणार्थ विषय बँकेचा चौक आहे, बस स्टँडचा चौक आहे, या ठिकाणी काहीतरी ते ट्रॅफिक आयलँड करणे किंवा त्याला सोल्युशन द्यायला पाहिजे. किंवा नवीन जे ट्रॅफिकचे ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये एक मार्गी रस्ता करणे, वन वे करणे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. पादचारी मार्गाने तुम्ही काय करणार आहे हेही सांगितलं गेलं पाहिजे. किमान जो मार्ग आहे तो तरी मोकळा करा, तोही मोकळा झालेला नाहीये. म्हणजे सुरुवातीला काही लोक त्याच्यावरती, आता त्याला लागूनच दुकानं आहेत, त्यामुळं जी माणसं आहेत ती त्या रस्त्यावर थांबूनच व्यवहार करतात सगळं. काही दुकानदार आपलं सामान ठेवायला लागलेलं आहे त्याच्यावरती. मग आता अशी परिस्थिती आहे की काही पक्के बांधकाम पण करायला लागलेले आहेत. म्हणजे जे तुम्ही त्या पादचाऱ्यांना दिलेलं आहे ते तुम्ही काढून घेत आहे. त्यामुळे याच्यावरती खूप गंभीरपणे विचार व्हायला पाहिजे. आणि असं जर झालं, गडिंग्लजला एक मोठं सोल्युशन आहे. ते जर शासनाने नगरपालिकेने त्याचा पाठपुरावा केला आणि नगर जे रिंग रोड्स आहेत ते कम्प्लीट केले तर नक्की आपल्याला पर्याय उपलब्ध राहतील. त्याचप्रमाणे पार्किंगचे जे विषय आहे नाही आहे, म्हणजे आपण व्हॉट्सअपवरती लिहितो आणि पुढे काय होत नाही. आता उदाहरणार्थ पार्किंगबद्दल तक्रार करतो आपण, निवडून तक्रार नेहमी असते किंवा तुम्ही आता पादचारी मार्गाचं करताय, हे कुठं आपण मांडायचं, कोण ऍक्शन करणार, त्यांनी घेतलं नाही तर काय करायचं, हे सगळे विषय प्रत्येकाला भेडसावत असतात. त्यामुळे हा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. ही परिषद जी आहे त्यासाठीच आहे. हे म्हणजे हा प्रश्न आहे तो खूप गंभीर आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, लगेच सुटणारा नाही आहे. पण हे पाठपुरावा याला खूप करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये सोल्युशन जे आहेत ते आपण सजेस्ट करूया, सगळ्यांचीच बोलूया. सगळ्या संघटना आहेत, जे कामगार संघटना आहे, बिल्डर संघटना आहे, ते हातगाडीवाले आहेत, भाजी विक्रेते आहेत, बसवाले आहेत, लक्झरी बसवाले आहेत, स्कूल बसवाले आहेत, रिक्षावाले आहेत, जो खूप ज्या लोकांचा इथे संपर्क येतो, व्यापारी संघटना आहे, उद्योगांची संघटना आहे. तर हे सगळ्या संघटनांशी बोलून प्रत्येकाचं कसं असतं की भाजी विक्रेत्याला वाटतं की मी कुठं जाऊ, माझं पोट त्याच्यावरती आहे, त्यामुळे मला कुठं तुम्ही घेऊन जाणार. मग पादचारी ते कॉन्फ्लिक्टमध्ये येतो ना आपण त्याच्यामध्ये, तर त्यांना हलवायला लागले की मग बाकीचे घटक जागे होतात आणि मग त्याच्यावर कारवाई होत नाही आणि मग सोल्युशन मिळत नाही. आणखीन मग लोकांना असं वाटायला लागलं की काहीच होणार नाहीये आणि ही भावना खूप वाईट आहे. त्यासाठी हा फोरम आहे, हा जो मंच आहे ते एवढ्यासाठीच आहे की लोकांशी बोलूया, आपल्याला जे वाटतं ते एक्सपर्ट लोकांना विचारून काहीतरी सोल्युशन काढूया. जादूची कांडी तर नाही आहे, पण काही ना काही याच्यामधनं रिलीफ मिळाला आपल्याला तरी खूप
चांगली गोष्ट होईल गावासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे इथून भविष्यात ज्या डेव्हलपमेंट होणार आहे. आता तुमच्या माध्यमातून मला नागरिकांना हे सांगायचं आहे की 2-4 लोकांवरती सोडून चालत नाही. आपण आपलं व्हॉट्सअपवरती सगळ्या तक्रारी करत असताय, काय ना काय आरडाओरडा करत असताय, पण ते पुरेसं नाही. आपण मोठ्या संख्येने वाहतूक परिषदेला या, आपली मतं मांडणार सगळी, आणि तर सगळा रिपोर्ट जो आहे तो आपण गव्हर्नमेंटला देऊ, पाठपुरावा करू. केवळ कागदपत्र तर करणारच नाही आहे. तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला तर आपण रस्त्यावर पण येऊ, कारण ह्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे. नाहीतर ते मग निवेदन दिलं आणि आम्ही घरी बसलो असं तर होणार नाही. परिषद जे साहेबांनी हे केलेलं आहे ते एक चांगलं कार्यक्रम आहे की ह्याच्या अनुषंगानं ज्या अडचणी आता साहेबांनी मांडल्या आहेत ते खरोखरच विचार करण्यासारखे आहेत. भविष्यात आता जर म्हटलं की शासनही काय करतं की विकास आढा, आता उदाहरणादाखल विकास आढा घेऊया आपण गडिंग्लज शहराचाच. आता दुसराही मंजूर झाला, तो घोषणा झाली 2004ला आणि अंतिम मंजुरी मिळाली 2018ला. आणि ती त्यावेळी केली होती ती 20 वर्षासाठी केली होती त्यांनी, भविष्यातल्या 20 वर्षासाठी. पण ती झाली मंजूरच झाली तेवढी झाली 12 वर्षांनी. म्हणजे तिचा अंमलबजावणीचा काळ उद्घोषणेमध्ये जो होता त्यांचा अपेक्षित तो 2024ला संपला, पण मंजूर झालं 2018ला. आता तिथून ते 20 वर्ष म्हणतात. म्हणजे हे वराती मागून घोडं असा प्रकार आहे. आता सुद्धा जर रिंग रोडची जर आता मग अशी म्हणतोय आपण या रहदारीच्या अनुषंगानं रिंग रोड तर रिंग रोडचा भाग असा 2 होता की शहरी भाग आणि ग्रामीण भाग. तर शहरी भागातून जाणारा हा बऱ्यापैकी विकसितही झाला होता, कारण काही लोकांनी त्याच्यातले रेखांकन मंजूर करत असतेवेळी त्यातले रिंग रोड त्यांनी रेखांकनात सोडले होते आणि तसे ते हस्तांतरित झाले विनामोबदला. पण काही ग्रामीण भागातल्या ठिकाणी जिथं रेखांकन झाले नाही तिथले रस्ते तसेच पडून आहेत, तिथं अविकसित आहेत ते. आणि ते रस्ते आज डेव्हलप करण्यासाठी म्हणून अडचणी या लागलेत. आणि त्यातला महत्त्वाचा अडचण ही विकास आढाच आहे. परत एकदा जर विचार करायला गेला, कारण हा वाढीव हद्दीचा विकास आढा 2018ला प्रसिद्ध झाला आणि तो आज अखेर मंत्रालयात पडून आहे. आणि त्या वाढीव हद्दीतला जो विकास आढ्यातला जो जाणारा रिंग रोड आहे तो विस्थापित केलेला आहे. आता 1983ला पहिला विकास आढा झाला, त्या अनुषंगाने लोकांनी रस्ते सोडलेत, लेआउट केलेत आणि घरं बांधलेत. पण आज 2018ला एखादा अधिकारी येतो विकास आढाच्या नावाखाली जर तो रिंग रोड हलवून दुसरीकडे टाकतो आणि त्यामुळे लोकांना विस्थापित करतो. हे भविष्यात जे रिंग रोडला आम्हाला जे आज डेव्हलप करण्यासाठी जी मोठी अडचण आहे ती ही आहे. गडिंग्लजमध्ये जो सर्वसामान्य नागरिकांना भेडसावत असलेला वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर आज राजेंद्र गड्ड्यानावर, डॉक्टर MS बेळकुत्री आणि बाबासाहेब आजरी या तिघांनी पत्रकार परिषद घेऊन गडिंग्लजमध्ये पहिल्यांदाच आहे. आता या पत्रकार परिषदेमधून गडिंग्लजच्या वाहतूक कोंडींचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, जो नागरिकांच्या अनंत अडचणींना भेडसावत आहे, त्यामुळे ह्या सर्व गडिंग्लजकरांनी ह्या वाहतूक परिषदेसाठी नगरपालिकेत शाहू सभागृह येत्या गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता उपस्थित राहावं असं आवाहन केलेलं आहे. त्यामुळे ह्या समस्त गडिंग्लजकरांनी ह्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर आपले मुद्दे आणि सविस्तर चर्चा करण्यासाठी उपस्थित राहावं असं आवाहन सर्वांनी केलेलं आहे. त्यामुळे या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर आता मार्ग कसा निघणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेटके, गडिंग्लज.